तर 10th क्लासच्या आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार म्हणण्यापेक्षा समजून घेणार आहे की रिअल नंबर काय आहे. आता बघा, जसं नाव सांगते तसंच काम चालते. नाव काय आहे? रिअल म्हणजे काय असते? खरा. कोणत्या गोष्टीला आपण खरा म्हणतो? ज्या गोष्टी आपण डोळ्याने पाहू शकतो त्याला आपण काय म्हणतो? रिअल नंबर. तर रिअल नंबर काय म्हणते? रिअल नंबर म्हणजे कसे आहे? ज्याला आपण, जो आपल्याला दिसते किंवा ज्याला आपण काय करू शकतो? लिहू शकतो. ज्याला आपण काय करू शकतो? लिहू शकतो. किंवा ज्याला आपण ग्राफवर प्लॉट करू शकतो. कशावर प्लॉट करू शकतो? ग्राफवर दाखवू शकतो. ठीक आहे, ज्याला आपण ग्राफवर दाखवू शकतो त्याला आपण काय म्हणतो? रिअल नंबर. आता रिअल नंबरपर्यंत एक्झॅक्ट पोहोचायच्या आधी आपण काय बेसिक गोष्टी बघून घेऊ. उदाहरणार्थ, जर समजा आता एखादी गोष्ट तुम्हाला मोजायची आहे जे नेचरमध्ये दिसते. नेचरमध्ये म्हणजे जे तुम्हाला बाहेर दिसते सगळ्यांसमोर. जे सगळ्यांसमोर तुम्हाला गोष्ट दिसते, जसं उदाहरणार्थ तुम्हाला झाडं दिसले, तुम्ही झाडं कसे मोजणार आहे? तुम्ही काउंटिंग सुरू करता झाडाची. 1 2 3 4 5 6 7 आणि काउंटिंग संपतच नाही. खूप सारी शेवटपर्यंत जेवढे झाडं तुम्हाला दिसतील तुम्ही काउंट करू जाणार. पण महत्त्वाची गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही झाडं काउंट करता ते कुठून स्टार्ट करता? हमेशा 1 पासून स्टार्ट करता. कधीही 0 झाडं असत नाही. 0 झाडं कुठेच राहत नाही. एकदा कापल्यानंतर ते 0 होतील. ठीक आहे. किंवा समजा तुम्हाला जेवायसाठी ब्रेड्स पाहायचे असेल, बिस्किट्स खायचे असेल, किंवा मग तुम्ही पोळी म्हणू शकता. 1 पोळी 2 पोळी 3 पोळी 4 पोळी. स्टार्टिंगला 0 पोळी कधीही नसते. 0 समोर कुठलीही गोष्ट राहत नाही. जेव्हा असलेल्या गोष्टी आपण खतम करतो, जसं 5 पोळ्या आहेत आणि 5 पोळ्या खाल्ल्या तर किती राहिलं? तर 0 राहिलं. तर ॲक्च्युअल नेचरमध्ये फक्त काय असते? 1 पासून सुरुवात होते. कुठपर्यंत? तुम्ही मोजणार तेव्हापर्यंत. तर जेव्हा कुठल्याही नंबरचं 1 पासून सुरुवात त्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर. त्याला लिहायचा सिम्बॉल असा आहे, याला म्हणतो आपण नॅचरल नंबर. मग आता काउंटिंग सुरू झाली होती. काउंटिंग झाली तर मग समोर 10 आले. ठीक आहे, 10 आले. मग 10 लिहायचे कसे? प्रश्न हाच होता. 10 कसे लिहायचे? त्याला 0 लागत होता, पण 0 कुठून आणायचं? 0 होतच नाही जवळ. मग आर्यभट्टानं आपल्याला काय दिलं? 0चा सिम्बॉल दिला की 0 असं लिहायचं. पण 0 आलं कुठून असं? तेच तुम्हाला मी आता उदाहरण सांगितलं. उदाहरणार्थ, तुमच्याकडे आधी असे 4-5 चॉकलेटचे बार होते सपोज. हे 5 चॉकलेट तुमच्याकडे आहे. किती आहे? 5 चॉकलेट. आता तुम्ही एक करून यातले चॉकलेट खात चालले. 1 2 3 4 आणि 5. 5ही चॉकलेट खाल्ले. तर इथं बाकी करायला आतमध्ये काहीच नाही राहिलं. यामध्ये जे बाकी राहिलं, ठीक आहे, पूर्ण खाल्ले. समजा खाऊन इथे टाकले, पोटात टाकले उदाहरणार्थ. ठीक आहे, इकडले सगळे इकडे गेले. इथे बाकी किती राहिले? मग इथे काहीच नाही राहिले. इथे काय राहिले? फक्त ब्लँक. तर जेव्हा आपल्यासमोर हा प्रश्न आला की 5मधून जेव्हा 5 गेले तर किती राहिले? हा 1 तर राहत नाही, 2 राहत नाही, 3 राहत नाही. मग किती राहिले? हे किती हे रिप्रेझेंट करायसाठी जो सिम्बॉल यूज केला जातो त्याला आपण काय म्हणतो? 0. किंवा त्याला आपण म्हणतो 0. इंग्लिशमध्ये 0 म्हणतो, मराठीत पण 0 म्हणतो. आणि 0चा सिम्बॉल कसा असते? असा गोल. ठीक आहे. तर जेव्हा आपण या नॅचरल नंबरमध्ये, हे नॅचरल नंबर झाला आपला, हा नॅचरल नंबरचा सेट आहे, आपण असं लिहितो सेटमध्ये. तर जेव्हा नॅचरल नंबरमध्ये आपण 0 हा नंबर एक्स्ट्रा ॲड करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? होल नंबर. आता सगळे नंबर काय झाले? पूर्ण झाले. ज्या नॅचरल नंबरमध्ये आपण काही गोष्ट ॲड करतो त्याला आपण काय म्हणतो? होल नंबर. तर आता हे नंबर काय झाले? आपले पूर्ण झाले. तर आपल्याकडे आता नेक्स्ट काय नंबर आला? नेक्स्ट नंबर आला आपल्याकडे होल नंबर. नॅचरल नंबरमध्ये काय एक्स्ट्रा ॲड केला? 0 ॲड केला. 0 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन. कुठपर्यंत? तो इन्फिनाईटपर्यंत. आता बघा, आपल्याकडे नॅचरल नंबर आले, होल नंबर आले. आता गोष्ट अशी आहे, लोकांना पैशाची देवाणघेवाण सुरू केली. म्हणजे एक दुसऱ्याला पैसा देऊ राहिला, दुसरा तर तिसऱ्याला पैसा देऊ राहिला. तो ज्याच्याकडून पैसे गेले त्याच्याकडे काय झाली? आता उधारी झाली, पैशाची कमी झाली. ज्याच्याकडे उधारीचे पैसे आहे त्याला वापस करायला लागते. ज्याजवळ 100 रुपये उधार असेल तुझ्याजवळ 100 रुपये काय होणार आहे? कमी होणार आहे, मायनस होणार आहे.
मग प्लस आपल्याकडे नंबर आहे तर मायनस नाही आहे. मायनस कडून कशासाठी आले होते, एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे, किती नाही आहे ते काउंट करायचे, म्हणजे सरळ सरळ दोन गोष्टी कम्पेअर करायसाठी. जर एखादं 100 असेल आणि एखादं काहीच नाही आहे तर तो कितीने मागा आहे, -100 मागा आहे. एखादं 10 रुपये आहे, दुसऱ्याकडे 10 रुपये नाही आहे, म्हणजे तो कितीनं मागा आहे, -10 मागा आहे. तर अशा केसमध्ये आपल्याकडे काय आले होते, निगेटिव्ह नंबर्स आले होते. निगेटिव्ह नंबर्सला पण आपण काय म्हटलं आहे, इंटिजर्स म्हटलं आहे. मग आता इंटिजर्स लिहितो आपण. शून्यापासून समोर गेलं तर 1 2 3 4 5 आणि सो ऑन. शून्याच्या लेफ्ट साईडला आलं तर काय होणार, आता नंबर कमी कमी होईल, -1 -2 -3 अँड सो ऑन. या सगळ्या नंबरला आपण काय म्हणतो, इंटिजर्स. आता इथे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. बघा, इंटिजरमध्ये 3 पार्ट आहे आपल्याकडे. कुठले कुठले बघा, हा पहिला पार्ट आहे, याच्यासमोर प्लस साईन लागते, हा झाला पॉझिटिव्ह इंटिजर. ठीक आहे. याच्यासमोर निगेटिव्ह नंबर लागते, हा झाला निगेटिव्ह इंटिजर. मायनस पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर. तुम्हाला नंबर लिहायचे तुम्ही लिहू शकता. पॉझिटिव्ह इंटिजर कोणते असतात, 1 2 3 4 अँड सो ऑन. निगेटिव्ह इंटिजर कोणते कोणते आहे, मायनसवाले, -1 -2 -3 अँड सो ऑन. मग तुम्ही म्हणाल झिरोचं काय, तर झिरो ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवायचा एक महत्त्वाचा पॉईंट इथे आपल्यासमोर आला आहे, झिरो इज नॉट पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह. झिरो इज नॉन पॉझिटिव्ह आणि नॉन निगेटिव्ह. नॉन पॉझिटिव्ह आणि नॉन निगेटिव्ह, ना तो पॉझिटिव्ह आहे ना तो निगेटिव्ह आहे. तर आपल्याकडे बघा इंटिजरमध्येच किती पोर्शन झाले आहे, 3 पोर्शन झाले असं म्हटलं तर. एक झिरोचा पोर्शन, एक पॉझिटिव्ह इंटिजर, एक निगेटिव्ह इंटिजर. ठीक आहे. बघा आपल्याकडे नॅचरल नंबर भेटले आपल्याला. ओके, तर हीच गोष्ट तुम्ही याच्यावर लक्ष देऊ शकता. कशावर लक्ष देऊ शकता, एक्झाम्पल जसं आता नॅचरल नंबर आहे किंवा होल नंबर आहे. होल नंबरमधला जर 0 सोडला आपण तर बाकी सगळे नंबर काय बनणार आहे, हे सगळे नंबर काय रिप्रेझेंट करते, नॅचरल नंबर रिप्रेझेंट करते. म्हणजे होल नंबरमध्ये जर आपण एखादी गोष्ट ॲड केली तर आपल्याला काय भेटते, नॅचरल नंबर भेटते. बरोबर. कोणती गोष्ट ॲड करायची होल नंबरमध्ये, होल नंबरमध्ये जी गोष्ट ॲड करायची आहे ती गोष्ट आहे 0. ती कोणती गोष्ट आहे, 0. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आपल्याकडे नॅचरल नंबर आले आहे, होल नंबर आले आहे, इंटिजर्स आले आहे. आता आपल्याला ऑलरेडी इंटिजर तर आहेच. मग आता काही गोष्टी काय लिहिताना, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त इंटिजर लिहायचे आहे, ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह माहीत नाही, पण तुम्हाला इंटिजर लिहायचे आहे तर तुम्ही फक्त तुम्हाला नॉन निगेटिव्ह इंटिजर लिहायचे. बघा इंटिजरसमोर एक शब्द येतो स्पेशल, त्याचं नाव आहे नॉन निगेटिव्ह इंटिजर. नॉन निगेटिव्ह इंटिजर. आता इंटिजर निगेटिव्ह आहे का, नाही, नॉन निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, नॉन निगेटिव्ह डज नॉट मीन पॉझिटिव्ह. नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह होत नाही. पॉझिटिव्ह नंबर बघितले ना आपण कोणते कोणते आहे, कोणते पॉझिटिव्ह आहे, 1 2 3 4 5 6. पण इथे काय पाहिजे, नॉन निगेटिव्ह. निगेटिव्ह नाही पाहिजे. तर निगेटिव्ह नाही पाहिजे म्हणजे काय पाहिजे, बघा पॉझिटिव्ह तर पाहिजेच, निगेटिव्ह नाही म्हणजे 2 3 4 5 6 अँड सो ऑन. पण 0 पण काय आहे, निगेटिव्ह नाही, तर नॉन निगेटिव्ह नंबर झाले हे. ठीक आहे. याला आपण काय लिहू शकतो, टोटल इंटिजरच्या सेटमधून काय मायनस केलं आपण, निगेटिव्ह इंटिजर बाहेर केले, म्हणजे काय भेटलं आपल्याला, नॉन निगेटिव्ह. सेम लॉजिकमध्ये आपण काय करू, नॉन पॉझिटिव्ह करू. सेम लॉजिकमध्ये एक असा आय काढायचा आहे जो काय असलं पाहिजे, नॉन पॉझिटिव्ह इंटिजर. सेम लॉजिक, नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स. आता पॉझिटिव्ह नाही पाहिजे, नॉन पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे काय होणार, इथं डायरेक्टली तुम्ही टोटल इंटिजरमधले पॉझिटिव्ह मला नाही पाहिजे, मायनस पॉझिटिव्ह इंटिजर नाही पाहिजे. सो टोटल इंटिजर किती होते, मायनस डॉट 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 -3 -2 -1 आणि 0. याच्यासमोर कोणते येणार आहे, पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह नाही पाहिजे का आपल्याला, नाही, नॉन पॉझिटिव्ह पाहिजे. नॉन पॉझिटिव्ह. बघा खूप किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्याकडे आहे नॉन निगेटिव्ह, हे आपल्याकडे काय, नॉन पॉझिटिव्ह इंटिजर. सेम लॉजिकल तुम्ही बघा होल नंबर लिहू शकता. होल नंबर काय होते आपल्याकडे, होल नंबर काय होते, नॅचरल नंबर. त्याच्यामध्ये काय ॲड केलं होतं आपण, एक 0 ॲड केला होता.
एक झिरोचा सेट ॲड केला तर होल नंबर झाला. किंवा यात तुम्ही आणखी काय म्हणू शकता, जे फक्त पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, नो, जे आपले नॉन निगेटिव्ह इंटिजर आहे बघा, नॉन निगेटिव्ह इंटिजर, हे जे नॉन निगेटिव्ह इंटिजर आहे कशाबरोबर आहे, हे होल नंबरच्या बरोबर आहे. सो आय मायनस काय म्हणू शकतो आपण त्याला, काय सबट्रॅक्ट करायचा आहे, निगेटिव्ह पार्ट, तो आय मायनस आय निगेटिव्ह. जेव्हा निगेटिव्ह पार्ट सबट्रॅक्ट करतो आपण इंटिजरमधून तर काय भेटते, नॅचरल नंबर प्लस 0 आणि होल नंबर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेम लॉजिक मग तुम्ही असे म्हणू शकता की नॅचरल नंबर काय आहे तुमचा, मग पॉझिटिव्ह इंटिजर, जे कोणते पॉझिटिव्ह इंटिजर आहे ते काय बनले तुमचे नॅचरल नंबर. मग आपल्याला कोणते कोणते आले आता, निगेटिव्ह इंटिजर आले, नॉन निगेटिव्ह आले, पॉझिटिव्ह इंटिजर आले, नॉन पॉझिटिव्ह आले. होल नंबर आला त्याला आपण नॅचरलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो 0 ॲड करून, किंवा इंटिजरमधून जर निगेटिव्ह पार्ट काढला तर पण काय म्हणते होल नंबर. ठीक आहे, हे झाले आपले. नेक्स्ट काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे, ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये एक येते सगळ्यात महत्त्वाचं, रॅशनल आणि इरॅशनल नंबर. सो एकच लिहितो, रॅशनल नंबर काय असेल, रॅशनल नंबर डेफिनेशन लक्षात द्या बरोबर, एनी नंबर that can be written as p by q. आणि खास गोष्ट काय, q should not be equals to 0. का बरं, because we cannot divide by 0. we cannot divide by 0. we cannot divide बाय 0. का आपण डिवाइड करू शकत नाही ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो रॅशनल नंबर काय असते, एनी नंबर ज्याला आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता पी बाय क्यूचा फॉर्म म्हणजे काय झाला, पी बाय क्यूचा फॉर्म म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे, पी बाय क्यूचा फॉर्म म्हणजे काय झाला, ॲक्च्युली फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शनल नंबर म्हणजे असा कुठलाही नंबर जो काय असेल, तर रॅशनल नंबर म्हणजे एनी नंबर दॅट कॅन बी रिटन ॲज पी बाय क्यू. आता तुम्ही जर डिव्हिजन केलं असेल, तुम्हाला आठवते पी बाय क्यू काय फ्रॅक्शन आहे, पण फ्रॅक्शनला आपण कशा फॉर्ममध्ये लिहू शकतो, पॉईंटच्या फॉर्ममध्ये किंवा पॉईंट्स नंबर अँड डेसिमलच्या फॉर्ममध्ये, नंबर अँड डेसिमलच्या फॉर्ममध्ये. आता हे कुठे आलं मनात एकदा, चला उदाहरणार्थ घेऊ. एखादी नंबर आहे 1/2. आता 1/2 म्हणजे काय होते, अर्धा, सगळ्याला माहिती आहे. पण जर डिवाईड करायचं असतं आपण काय करतो, करून दाखवतो इथे 2 0 0 1 एक्स्ट्रा आला पॉईंट 10 2 5 10. तर बघा हा फ्रॅक्शन किती झाला आता, 1/2 इक्वल्स टू 0.5. सेम लॉजिकल तुम्ही काय करू शकता, इथे 1/3 इक्वल्स टू काय होणार 0.333 अँड सो ऑन, चालतच राहते. ठीक आहे, 1/4 म्हणजे काय होणार 0.25. आता इथे खास गोष्ट काय, हे सगळे काय पॉईंट्सवाले नंबर आहे. हे कुठून आले, हे रिअल प्रॅक्टिकल यूजमधून आले. उदाहरणार्थ तुम्ही जेवण करताय, 3 पोळ्या खाल्ल्या, पण आता एक पोळी तर खाऊ शकत नाही, पण काहीतरी अर्धी तरी पोळी खायची आहे. तर अर्धी पोळी खायची आहे तर अर्ध काय लिहावा, आपल्याकडं तर पूर्ण काय फुल नंबर आहे, होल नंबर आहे, नॅचरल नंबर आहे. तिथे फक्त 1 2 3 4 येते, कधी अर्धा आला नाही. पण अर्धा म्हणजे काय झाला 0.5. आणि 0.5ला आपण कसं लिहू शकतो बघा, 0.5ला कसं लिहू शकतो आपण, 0.5ला फ्रॅक्शनमध्ये, 0.33ला फ्रॅक्शनमध्ये, याला आपण कशामध्ये लिहू शकतो फ्रॅक्शनमध्ये. असे नंबर ज्याला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो त्याला काय म्हणतो आपण रॅशनल नंबर. ते सगळे कशावर, नंबर लाईनवरच चालते, हे सगळे रॅशनल नंबर. आता याच्यामध्ये आणखी एक छोटासा पॉईंट आपण करू शकतो यूज, ॲक्च्युली कुठला यूज करू शकतो बघा, जसं उदाहरणार्थ एक महत्त्वाचा नोट करून ठेवा. इथे नोट अशी आहे, where no number in division there is always one. सरळ सरळ मराठीत म्हणायचं, जिथे कुणी नाही, जिथे कुणी
जिथे कोणी भागाकाराला नाही, भागेला नाही, तिथे एक असतो, तिथे एक असतो. उदाहरणार्थ आपल्याकडे नंबर आहे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. आणखी नंबर घेतले, 100 घेतले, चला 1004 घेतला. इथे डिवाइडमध्ये काय आहे का नाही. जिथे डिवाइडमध्ये काय नाही तिथे नेहमी डिवाइडमध्ये काय असतो, 1 असतो. तिथे नेहमी डिवाइडमध्ये काय असतो, 1 असतो. डिवाइडमध्ये काय असतो, 1. डिवाइडमध्ये काय असतो, 1. डिवाइडमध्ये काय असणार आहे, 1. डिवाइडमध्ये काय असणार आहे, 1. याचा अर्थ पूर्ण नंबर पण आपण कशामध्ये लिहू शकतो, फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. तर फ्रॅक्शन किंवा रॅशनल नंबर फक्त पॉझिटिव्ह असतं असं आहे का, नाही. तर निगेटिव्ह पण राहू शकतात. तुम्ही पॉझिटिव्ह लिहा किंवा निगेटिव्ह लिहा, फरक पडत नाही. उदाहरणार्थ चला -3, -4, -2, -100, -49. या सगळ्या नंबरच्या पण डिवाइडमध्ये किती असणार आहे, 1 असणार आहे. याने काहीही फरक पडत नाही. म्हणजे सगळे इंटिजर काय आपले, ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर. ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर. आता इंटिजर रॅशनल नंबर आहे. इंटिजर काय, रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. इंटिजर रॅशनल नंबर आहे म्हणजेच काय झालं, होल नंबर पण रॅशनल नंबर आहे. होल नंबर रॅशनल नंबर आहे म्हणजे काय, नॅचरल नंबर पण काय झाले, रॅशनल नंबर झाले. सगळे कशाचा पार्ट आहे, रॅशनल नंबरचा. तर हे आले कुठून, आपण ऑलरेडी माहीत आहे, एक नंबर लाईन आहे. हे काय, नंबर लाईन. नंबर लाईनवर सगळे नंबर असतात. नंबर लाईनवर काय असतात, सगळे नंबर. कुठले, ऑल रिअल नंबर. सगळे रिअल नंबर असतात. 0 पासून समोर गेलं तर लिहू शकतात, 0च्या मागं आलं तरी लिहू शकतात. उदाहरणार्थ चला इथे 0 आहे, 0च्या पुढे 1 असेल, इथे पुढे 2 असेल, इथे पुढे 3 आणि सो ऑन. इथे -1 असेल, इथे -2 असेल आणि मागे कुठपर्यंत चाललो आपण, -इन्फिनिटीकडे. इकडे प्लस इन्फिनिटीकडे. इन्फिनिटी कुठली व्हॅल्यू नाही आहे, ते समोर कधी आलं म्हणजे बघू आपण. 11th आहे ते कन्सेप्ट त्याचा. ठीक आहे. आता बघा, हे तर सगळे काय झाले आपले इंटिजर झाले. राईट साईडला बघितलं तर फक्त नॅचरल नंबर, 0 ॲड केलं तर होल नंबर, सगळं बघितलं तर इंटिजर. प्रत्येक इंटिजरच्या डिवाइडमध्ये काय असणार आहे, 1 असणार आहे. प्रत्येक इंटिजर डिवाइडमध्ये काय असणार आहे, 1. तर 1 डिवाइडमध्ये आहे म्हणजे ते फ्रॅक्शन झाले. फ्रॅक्शन आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा, रॅशनल नंबर आहे. आता 0.5 काढायचा म्हणजे 1/2 होते. हा झाला 0.5. ठीक आहे. 1.25 इथे कुठे येणार, 1.25. मायनसमध्ये लिहायचं तर -0.5 मध्ये आला. ठीक आहे. इथे काहीतरी असेल -2.5. बघा हे सगळे काय झालं तुमचे रॅशनल नंबर. याला तुम्ही काय लिहू शकता, आधीच बघितलं आहे 1/2. याला काय लिहू शकता तुम्ही, -1/2. याला काय लिहू शकता तुम्ही सांगा, 5/4 लिहू शकता. याला तुम्ही काय लिहू शकता, पटापट सांगा, पटापट सांगा. 5/2 लिहू शकता मायनस. हे सगळे काय झाले, रॅशनल नंबर. ओके. आता काही नंबर असे ज्याला आपण रॅशनल नंबरमध्ये लिहू शकत नाही. रॅशनल नंबरचा सिम्बॉल काय, रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय P. कॅपिटल P मध्ये आपण काय लिहितो, रॅशनल नंबर. आता काही नंबर असे आहे जे रॅशनल तर नाही आहे पण त्याला आपण नंबर लाईनवर लिहिता येतात. मग जे नंबर रॅशनल नाही ते काय झाले, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. ठीक आहे. इरॅशनल नंबर म्हणजे काय, नंबर्स विच आर नॉट रॅशनल. सिंपल डेफिनेशन आहे, जे नंबर्स विच आर नॉट रॅशनल. सॉरी, रॅशनल नाही म्हणजे काय, सिंपलची गोष्ट आहे. त्याला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. कॅन नॉट बी रिटन ॲज P/Q. लिहू शकत नाही. काऊन लिहू शकत नाही, तर बघा एवढे सारे नंबरचे वरती दिले आहे, सगळे काय, हे सगळे रॅशनल. तर हे काय झाले रॅशनल, तर इरॅशनल तर होऊ शकत नाही. मग रॅशनल नंबर कसे असते, उदाहरणार्थ पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14 अँड सो. याला आपण कधी
फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. आता आपण लिहितो पाय इज इक्वल टू 22/7, पण ॲक्च्युली एक्झॅक्ट नाही आहे, याला आपण ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू म्हणतो. हे परफेक्ट नाही आहे, बराच डिफरन्स आहे याच्यात, हे कधीही खतम होत नाही. नेक्स्ट आहे √2, नेक्स्ट आहे √3, √5 अँड सो ऑन. हे सगळे नंबर काय आहे? इरॅशनल नंबर आहे. याची व्हॅल्यू किती आहे? 1.44, बरोबर आहे का? √2ची व्हॅल्यू 1.44, √3ची व्हॅल्यू 1.73. ठीक आहे, सॉरी, एक सेकंड पाणी पितो मी. ठीक आहे, तर आपल्याकडे बघा थोडं मी लेंदी लिहितो इथे पॉईंट्स. त्याचे √2ची व्हॅल्यू 1.414 आहे, नंतर 2, 1 अँड सो ऑन. √3ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1.73, 20, 1.7320 अँड सो ऑन. √5ची पण सिमिलरली काहीतरी व्हॅल्यू असेल, ते पण खूप जास्त आहे. आता ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू याला आपण कन्वर्ट करू शकत नाही. कशामध्ये? P/Qच्या फॉर्ममध्ये. मग याला आपण काय म्हणतो? इरॅशनल नंबर. तर बेसिकली आपल्याकडे हे सगळे नंबर काय आहे? नंबर लाईनवर लिहू शकतो. बघा 1.44 ते 1.25च्या पुढे कुठेतरी येणार ना, इथे कुठेतरी असेल समजा ॲप्रॉक्सिमेटली √2. ठीक आहे, √5 2पेक्षा समोर असेल कुठेतरी, इथे कुठेतरी काय असेल? √5. प्लस केलं तर प्लस, मायनस केलं तर इथे कुठेतरी येणार लेफ्ट हँड साईडला. तर बेसिकली हे सगळे नंबर कशावर आहे? रिअल नंबर लाईनवर आहे. म्हणजे सगळे नंबर काय झाले? रिअल झाले. याला आपण कुठे लिहू शकतो? ग्राफवर टाकू शकतो, एक नंबर लाईनवर काढू शकतो. ठीक आहे, तर हे झाले आपले इरॅशनल नंबर, रिअल नंबर. तर ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक सिंपल डायग्राम काढली, वेन डायग्राम, तर सगळ्यात मोठे नंबर कोणते आहे? आपल्यासाठी सध्या रिअल नंबर आहे. ठीक आहे, आणखी इमॅजिनरी नंबर पण असतात, पण ते आपल्या कामाचे नाही. सध्या रिअल नंबर आहे. रिअल नंबरमध्ये 2 प्रकारचे नंबर आहेत आपल्याकडे. कुठले कुठले? एक आहे इरॅशनल, ठीक आहे, एक आहे रॅशनल नंबर. एक कुठलं आहे? रॅशनल. प्रत्येकाची प्रॉपर्टी माहिती आहे काय काय येतं? इरॅशनल P/Qच्या फॉर्ममध्ये नाही लिहिता येत, नॉट. आणि इरॅशनल कसं असते? P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येते, पण Q काय नाही पाहिजे? 0 नाही पाहिजे. ठीक आहे, आणखी दुसरी डेफिनेशन आहे, पण ते आपण त्याला इथं पण लिहू शकतो. इरॅशनलची डेफिनेशन काय? नॉन टर्मिनेटिंग, ठीक आहे, नॉन रिकरिंग नंबर्स किंवा सर्ड्स आणि सर्ड्स, ही सगळ्या गोष्टी मिळून काय बनतात? इरॅशनल नंबर. आहे तर रेशो सारखाच, पण ते कधी खतम होत नाही, कधी टर्मिनेट होत नाही. म्हणजे एक्झॅक्ट रेशो येत नाही, त्याला आपण ॲप्रॉक्सिमेट करतो. ठीक आहे, रॅशनल झाले. रॅशनलच्या अंदर मग आता बहुत सारे नंबर्स आहे. रॅशनलच्या अंदर काय आहे? इंटिजर्स आहे. इंटिजर्सच्या अंदर काय आहे? होल नंबर आहे. आणि होल नंबरच्या अंदर काय आहे? नॅचरल नंबर्स. तर बेसिकली आपल्याकडे हे असं एक सिस्टम आहे, ट्री डायग्राम. सगळ्यात वरती काय? रिअल नंबर्स आहे. रिअल नंबरच्या खाली रॅशनल किंवा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबरच्या खाली काहीच नाही. रॅशनलच्या खाली इंटिजर आहे, होल नंबर आहे आणि नॅचरल नंबर. तर जर आपण लिहायचं म्हटलं आणखी एक सबसेटच्या फॉर्ममध्ये, सबसेटचा फॉर्म बघितला असेल, सगळ्यात मोठे काय असतात? रिअल नंबर. रिअल नंबरच्या अंडर काय? सध्या मी रॅशनल नंबर लिहितो. रॅशनल नंबरला आपण P ने डिनोट करतोय. इरॅशनल नॉर्मली Q ने लिहितात, पण Q इमॅजिनरी नंबर पण होता, म्हणून मी Q लिहिणार नाही इथे. ठीक आहे, याचा सबसेट काय आहे? इंटिजर्स. ठीक आहे, याचा सबसेट काय? होल नंबर. आणि होल नंबरचा सबसेट काय? नॅचरल नंबर. तर बेसिकली हे काय झालं आपलं? एक जनरल इंट्रोडक्शन ऑफ रिअल नंबर सिस्टीम. तर तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की नंबरचे किती प्रकार आहे, कुठल्या नंबरपासून स्टार्ट होते, कुठपर्यंत खतम होते, त्याला आपण नंबर लाईनवर कसं शो करू शकतो. इथे नंबर लाईन दिलेली आहे. इंटिजर्स कशाला म्हणतात? जिथे काही डिवाइड नाही तिथे डिवाइडला हमेशा 1 असतो. त्याच्यामुळे सगळे इंटिजर्स काय बनतात? रॅशनल नंबर बनतात. रॅशनल आहे, इरॅशनल आहे आपल्याकडे, आणि
सगळ्या प्रकारचे डिफरंट नंबर्स आहेत. तर जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपली गोष्ट पोहोचवा. थँक्यू.